पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना मानल्या जाणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन आज होत असतानाच या मार्गाच्या नामकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या प्रकल्पाला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची आक्रमक मागणी केल्यानं या ऐतिहासिक वारशाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या मार्गाचा इतिहास शिंगरोबा धनगर यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलंय। पण ही मागणी का होतीये? इंग्रजांना रस्ता दाखवणारे शिंगरोबा धनगर नेमके कोण होते? इंग्रजांच्या इंजिनियर्सना या घाटातून मार्ग सापडत नव्हता, मात्र शिंगरोबांनी हा मार्ग कसा दाखवला? आता हाकेंच्या मागणीप्रमाणे या लिंकला शिंगरोबांचं नाव देणार का? या सगळ्याचा आढावा या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा ब्रिटिशांना सह्याद्रीचा हा कठीण बोरघाट उतरून जाण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नव्हता, तेव्हा खंडाळा परिसरातील स्थानिक धनगर समाजातील शिंगरोबा यांनी त्यांना हा मार्ग शोधून दिला होता। लक्ष्मण हाके यांच्या मते ज्या व्यक्तीने आपल्या प्राणांची पर्वा न करता आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून हा मार्ग जगासमोर आणला, त्यांचं नाव या आधुनिक प्रकल्पाला देणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। हाके यांनी आपल्या मागणीचं समर्थन करताना सांगितलंय की शिंगरोबा धनगर यांनी ब्रिटिशांना केवळ मार्ग दाखवला नाही, तर त्या बदल्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते अशी लोकभावना आहे। आजही जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात शिंगरोबांचं मंदिर असून तिथून जाणारा प्रत्येक प्रवासी आजही श्रद्धेनं तिथे नतमस्तक होतो। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या या भूमिपुत्राचं नाव विस्मृतीत जाऊ नये यासाठी शासनानं या मिसिंग लिंकला त्याचं नाव द्यावं अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी सचिन आवडेलेस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंडमध्ये आहे आणि दौंडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर हे आलेले आहेत। सर, काय सांगाल, आज महाराष्ट्र शासनाकडून मिसिंग लिंकचं उद्घाटन जे आहे ते सध्या होतं। या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाचं मी एक कार्यकर्ता म्हणून स्वागत करेन। महाराष्ट्राच्या तिजोरीमधून 6,500 कोटीचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज त्याचं लोकार्पण होतं आहे, त्याचं स्वागत करेन। आणि प्राधान्यक्रमानं अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, तिकडंही शासनानं लक्ष वळवावं असं मी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा व्यक्त करेन। या मिसिंग लिंकला अनेक जणांकडून सध्या वेगवेगळी नावे देण्याबाबतची जी मागणी आहे ती सध्या करण्यात येते, या बाबतीत तुमची काय मागणी असणार? खरं तर जगावरती साम्राज्य गाजवणाऱ्या इंग्रजांना घाटावरती आणि मुंबईचा कनेक्ट जर कोणी शोधून दिला असेल तर तो वीर शिंगरोबा धनगरानं दिलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये घाटावरून म्हणजे पुण्याकडून मुंबईकडे जाणारा प्रत्येक माणूस शिंगरोबा धनगराला एक नाणं टाकल्याशिवाय खाली जात नव्हता किंवा वरती येत नव्हता। हे या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांची ही भावना आहे। आणि मिसिंग लिंकला नाव शिंगरोबा धनगराचं देणं म्हणजे वीर शिंगरोबाच्या आठवणीसाठी, वीर शिंगरोबाला न्याय द्यायचा असेल तर मिसिंग लिंकला वीर शिंगरोबाचं नाव देण्यात यावं। कारण प्रश्न असा आहे, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ज्यावेळी महाराष्ट्राला लोकार्पण केला गेला त्यावेळी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांची एक मागणी होती की या घाटाला वीर शिंगरोबा धनगराचं नाव देण्यात यावं, पण तसं झालं नाही दुर्दैवानं। पण आता मिसिंग लिंकला घाट दाखवणाऱ्या, इंग्रजांना घाट दाखवणाऱ्या शिंगरोबा धनगराचं नाव दिलं तर सर्वसामान्य माणसाला ते अपिलिंग असेल। इंग्रजांना घाटाचा मार्ग दाखवणाऱ्या वीर शिंगरोबा धनगरांचं नाव जे आहे ते मिसिंग लिंकला देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे। एकीकडे आपण पाहिलं तर अजितदादांचं नाव देखील या मिसिंग लिंकला देण्यात यावं अशी देखील मागणी जोर धरताना दिसते। नाही, अजितदादा पवारांची पण नावं दिली जावीत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी, पण योग्य नाव योग्य ठिकाणी मिळावं असं मला वाटतं। अजितदादांचं पण कार्यकर्तृत्व स्मरणात महाराष्ट्राचं राहील। आत्ता इथं पुरंदरला विमानतळ होतं आहे, अजून काय होतं आहे, अजून कुठल्या तरी मोठ्या आस्थापनेला द्यावं। पण घाट दाखवणारा, इंग्रजांना घाट दाखवणारा धनाचा धनगर शिंगरोबा धनगर आहे, त्याचं नाव देणं हे एक नैसर्गिक न्याय शिंगरोबा धनगराला देणं होईल असं माझी प्रांजळ कबुली आहे, भावना आहे। या मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगरांचं नाव देणं हा नैसर्गिक न्याय होईल असं म्हणणं जे आहे ते लक्ष्मण हाके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। एलएस मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड। दुसरीकडे आज 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे। हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा असून यात जगातील सर्वात रुंद बोगद्याचा समावेश आहे। लोणावळ्याजवळील सिंहगड इन्स्टिट्यूट ते खोपोली जवळील खालापूर टोल नाक्यापर्यंतचा हा 13.3 किलोमीटरचा मार्ग प्रवाशांच्या तब्बल अर्ध्या तासाचा वेळ वाचवणार आहे।
अत्यंत उंच पुलांचं बांधकाम आणि डोंगराच्या पोटातून काढलेलं मोठं बोगदं यामुळे हा मार्ग पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. मात्र विकासाच्या या गतीसोबतच अस्मितेचा मुद्दाही तितकाच प्रबळ झालाय. लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलंय की केवळ कॉन्क्रीटची बांधकामं उभी करून प्रगती होत नसते, तर त्या प्रकल्पाशी जोडलेल्या मातीचा आणि माणसांचा इतिहासही जपला गेला पाहिजे. धनगर समाजानं या मागणीसाठी राज्यभरातून पाठिंबा दर्शवलाय. सोशल मीडियावरही शिंगरोबा धनगर यांच्या नावाचा ट्रेंड पाहायला मिळतोय. आता या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकीकडे शिवसंग्राम संघटना आणि इतर काही स्थानिक गट वेगवेगळ्या नावांचा आग्रह धरत असताना लक्ष्मण हाके यांनी ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेत शिंगरोबा धनगर यांच्या नावाचा जो प्रस्ताव मांडलाय त्यानं सरकारसमोर पेच निर्माण केलाय. प्रकल्पाचं उद्घाटन होत असतानाच या नामकरणाच्या वादानं भविष्यात मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. वीर शिंगरोबा धनगर यांचा इतिहास हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील शौर्य, प्रामाणिकपणा आणि बलिदानाचा एक अनोखा संगम आहे. त्यांचं कार्य प्रामुख्याने 1850च्या दशकात मुंबई पुणे रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या उभारणीशी जोडलेलं आहे. शिंगरोबा धनगर हे खंडाळा घाटातील स्थानिक रहिवासी होते आणि पिढ्यानपिढ्या तिथे मेंढपाळ म्हणून वावरत होते. 1853च्या सुमारास ब्रिटिशांना मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग पुण्यापर्यंत वाढवायचा होता. मात्र बोरघाटाचा म्हणजेच खंडाळा घाटाचा अत्यंत कठीण चढ आणि भौगोलिक परिस्थितीमुळे इंजिनियर्सना योग्य मार्ग सापडत नव्हता. शिंगरोबांना या घाटातील कड्याकपारींची, दगडाच्या टणकपणाची आणि जमिनीच्या मऊपणाची अचूक माहिती होती. त्यांनी ब्रिटिशांना तो मार्ग शोधून दिला जो आजचा मुख्य घाट मार्ग आहे. प्रचलित लोककथानुसार जेव्हा ब्रिटिशांनी त्यांना या कार्यासाठी बक्षीस किंवा इनाम मागण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या अशी मागणी केली. या देशप्रेमामुळे संतप्त झालेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली असं मानलं जातं. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात शिंगरोबा आजही श्रद्धेचं स्थान आहेत. पूर्वी जेव्हा लोक एसटी बस किंवा खासगी वाहनं या घाटातून प्रवास करायचे तेव्हा धावत्या गाडीतून मंदिराच्या दिशेनं नाणं फेकण्याची प्रथा होती. जर ते नाणं मंदिराच्या आवारात पडलं तर मानलेली इच्छा पूर्ण होते अशी प्रवाशांची धारणा आहे. देशावरून म्हणजेच पुणे बाजूने कोकणात मेंढ्या घेऊन उतरणारे धनगर बांधव आजही शिंगरोबाच्या मंदिरात मेंढीच्या दुधाच्या धारेचा अभिषेक घालतात. मंदिरात शेंदुरानं माखलेला मोठा तांदळा असून तिथे शिंगरोबांची घुंगरू लावलेली काठी आणि त्रिशूळ ठेवलेला आहे. असा हा शिंगरोबांचा इतिहास आहे. त्यामुळेच हाकेंनी या महामार्गाला नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.